स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा पब्लिकेशननं प्रकाशित केलेली क्लास नोट्स भारतीय अर्थव्यवस्था आणि क्लास नोट्स राज्यघटना ही दोनही पुस्तकं अप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांनी स्वतः लिहिली आहेत। त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन झालं नाहीये असा निकाल जिल्हा सत्र न्यायालयानं दिलाय, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक अप्पा हातनुरे तसेच संपादक साईनाथ डहाळे, प्राध्यापक शरद गायके, ॲडव्होकेट अभिजित देसाई यांनी दिली आहे। भगीरथ अकॅडमीचे रंजन कोळंबे सर यांनी आमच्यावर कॉपीराईट उल्लंघनाची केस दाखल केली होती। त्यामध्ये आता कोर्टाने निर्णय दिला आहे आणि त्यांच्याकडे कुठलेही कॉपीराईट सर्टिफिकेट नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे। ओके, पुरावे ते कुठलेही सादर करू शकले नाहीत आणि आम्ही दोन्हीही कॉपीराईट सर्टिफिकेट जे आहेत आमच्या क्लास नोट्स दोन्ही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे आम्ही सादर केलो आणि आम्हाला कोर्टाने जे काय जिल्हा सत्र न्यायालयाने जे काय दिलासा दिलेला आहे आणि आमचं जे काय तात्पुरती पुस्तकं केली होती, बॅन केली होती, ती मात्र आता परमिशन दिलेली आहे। मला एवढंच म्हणणं आहे की देशाची जी घटना आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे त्यावर कुणीही अधिकार खरं तर सांगायला नाही पाहिजे आणि ही माझ्या बाबतीत घडलेली खरं तर मी म्हणतोय की माझ्या बाबतीत घडलेली ही खूप वाईट बाब आहे की जे माझ्यावर घटनेच्या बाबतीत, मी देशाचा नागरिक असून माझ्यावर घटनेच्या बाबतीत कोणी कॉपीराईटचं एक सांगून माझ्यावर केस केलेली आहे, तर खरंच मी या बाबतीत दुःखी आहे निश्चित। आणि जे काय आहे आणि कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि मी असं नाही की पुस्तकं ही डायरेक्ट लिहिलो आहे, तर मी जवळजवळ 2013 पासून 2017-18पर्यंत वेगवेगळ्या 12-13 मेन्स मी MPSCच्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे हे सगळं पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेले कॉपीराईट सर्टिफिकेट आहेत दोन्हीही आणि ते देखील कोर्टामध्ये आम्ही सादर केले। कोर्टानं देखील आम्हाला सांगितलं की कायदेशीर ही तुमची सर्टिफिकेट आहेत, पण त्यांनी कुठलाही पुरावा सादर करू शकलेले नाहीत। संदर्भ कुठल्या म्हणजे पुस्तकं तुम्ही आता त्याच्याकरता काही संदर्भ तुम्हाला घ्यावे लागले असतील? हा, जो काय संदर्भ कुठले होते अधिकृत? ती अधिकृतच आणि देशाची घटनाच आहे सर। घटनेच्या बाबतीत म्हणलं तर देशाची घटना आहे आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणलं तर इकॉनॉमिक्स हे आपलं जे काय इकॉनॉमिक्स सर्वे असतो, बजेट असतंय आणि वेगवेगळे जे UNDPचे रिपोर्ट असतील, अशा सगळ्या ओपन जे काही सोर्स आहे त्या ओपन सोर्समधून माझ्या स्वतःचं जे ओरिजिनॅलिटी आहे, जी काही चार्ट वगैरे असतात, जी काही आकडेवारी असते त्याचं ॲनालिसिस करून मी सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना समजावं या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर। केव्हा गुन्हा दाखल केला? जो काय वेगवेगळे 2 गुन्हे आहेत, तर जो फौजदारी गुन्हा आहे त्यांनी आमच्यावर 18 जानेवारी 2024 रोजी केलेला आहे आणि जो आता कमर्शियल सूट दाखल केला आहे तो फेब्रुवारी 2024 मध्ये केलेला आहे सर। एकूणच निकाल लागल्यानंतर जेव्हा परत तुमच्या हातात येईल तेव्हा पुढची भूमिका काय असणार? मानहानी तुम्ही दाखवणार? सध्या तरी मानहानीचा गुन्हा आम्ही दाखल करणार नाही। माझा भर जास्त सर म्हणजे त्यांच्या विरोधात काही करण्यापेक्षा माझा भर जास्त अजून चांगलं काय विद्यार्थ्याला देता येईल, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय देता येईल। आजपर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना सर फ्रीमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे। मी महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना पण राबवतो, दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ॲडमिशन देतो। अजून जास्त चांगलं काय करता येईल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ते करेल। कोणावर अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।